दादा येऊन दे. हॅलो 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 आला 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 लांजाचा टांगर आला. काय बरे बाप्पा, आपल्याला अशी शांतता आवडत नाही. मोबाईल सायलेंट म्हणून ठेवायचा, म्यूट करायचा, इधर से ऑन करने का. झांज, ढोलकी, कीबोर्ड, ऑक्टोपॅड, बेंजो, सावं वाद्य तुमच्या टाळ्यानिशी ठेवायचे. त्याच्याशिवाय आपण भेटत नसतो. ओके डन. सुरुवात करूया मित्रांनो. हा वारीला हुकूम काय? बस झाला. द्या या ठिकाणी सन 1992 पासून त्यावेळेला जेव्हा आम्ही पहिला किंवा दुसरा असू आणि त्यावेळेला एक तरुण जो सरपंच आहे, सध्या दलाली एजन्सी टक्केवारीचा जमाना असताना एक असा तरुण त्यावेळेला सरपंच असताना आपल्या गावाच्या असताना एक मंडळ तयार करतो. त्याला नाव असं पराक्रम नाव देतो शिवबा. आणि एखादा कुठला तरी अपघात होतो आणि सेनापती आपल्याकडून निघून जातो. मात्र असे धडाडीचे आणि हाडाचे मावळे मागे ठेवून जातो आणि त्या मावळ्यांचा पराक्रम गेली 1992 पासूनचा हा गड त्याने राखून ठेवलेला आहे. आणि त्या गडावर मलाही बोलवलं, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांनी तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि त्या माझ्या सेनापतीला मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. त्यामुळे पहिले दोन शब्द त्या सेनापतीसाठी, कारण गणपती बाप्पाचं नाव घेतलेलं आहे. जगाचा पोशिंदा, जगाचा मालक, ब्रह्माचा ह्या सृष्टीचा मालक, त्याचं नाव घेतलेलं आहे. आता होते दयाळू अन मायाळू, होते दयाळू अन मायाळू, मोठ्या मनाचे महंत. होते दयाळू अन मायाळू, मोठ्या मनाचे महंत. नितीन खेडेकर माऊली मालघर, गावासाठी हो संत. नितीन खेडेकर माऊली मालघर, गावासाठी हो संत. माणसा बदले देवा स्मरणी ते सदैव. माणसा बदले देवा स्मरणी ते सदैव.
असतात आणि नवरात्रीतला हा 12वा दिवस एकही दिवस मध्ये आराम नाही. ही माझी लहान लहान पोरं गेली 12 दिवस सतत नाचत आहेत, शाळेत जात आहेत आणि नटेश्वराची सवाई करतात. तर या ठिकाणी शिवबा मित्रमंडळ मालघर यांनी इथे बोलवून आम्हाला पात्र समजलं, त्याच्याबद्दल तुमचे विशेष आभार. ज्यांच्या संपर्कातून मी इथे आलो ते आमच्या कोकणचा खऱ्या अर्थाने बुलंद आवाज, बैलगाडा क्षेत्रातील एक अग्रणी नाव ते आमचे वैभव दादा पवार, सर्वांना मानाचा मुद्रा. शाहीद खेरडकर आहेत, आमचे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, मानाचा मुद्रा. खेडवरून आमचे वैभव दिवाळे आले आहेत, संतोष दिवाळे आहेत, हरिश्चंद्र दिवाळे आहेत, किशोर जाधव आहेत, वैभव दिवाळे, सुनील जाधव, हरिभक्त परायणचे चेतन दिवाळे आहेत, प्रशांत दिवाळे आहेत, रमेश कांदेकर आहेत, निलेश दिवाळे आहेत. खेड नांदिवली म्हणून सगळी मंडळी आली आहेत आणि एकही कार्यक्रम चुकवत नाहीत. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर शैलेश महाराज आमरे माऊली आहेत, शाहीर निलेश माळी आहेत, अमर आवटे माऊली आहेत मिरवण्याचे, रुपेश गोरे दादा आहेत, आमचा पांढरा दादा गुरव आहेत, मुन्ना आपले जाकी आहेत. नंतर पिरदनकर परिवारातले दहिवली कलाकार वृंद आहेत आणि बाबादादा पिरदनकर आहेत आणि गणेश लांबोरे माझे वस्ताद गुरु पावसकर आहेत आणि छावा संभाजी. आता तो व्हिडिओ फिरतोय ना छावाचा नवरात्रीतील वेशभूषा, ते आमचे मित्र बाबादादा पिरदनकर आहेत. दादा कुठं असतील तर या जरा. आणि त्याच्यानंतर या मंडळाची सगळी कार्यकारिणी अगदी वैभव पवार असतील अध्यक्ष माऊली, शंकर शेठ महाडिक आहेत उपाध्यक्ष, राजेश महाडिक आहेत सचिव, महेश तेजा माऊली आहे खजिनदार, श्री पांडुरंग जंगम आहेत कलगीधर समाज उन्नती मंडळ चिपळूणचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे अनंतभाऊ हळदे आहेत, त्यांना कोकण शाहिरी भूषण पुरस्कार मिळाला आहे. अभिनंदन माऊली, शाहीद खेडकर माऊलींचं नाव झालेलं आहे, मानाचा मुद्रा. राजेंद्र पवार आहेत, निलेश भाऊ महाडिक आहेत, विलेश तांबे आमच्या घराण्याची शान आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. वाजभाऊ आहेत. सगळ्यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सप्तफळांचा बादशाह आणि माझे मित्र आमचे राजेश निकमबुवा मानाचा मुद्रा. दादा माझी इच्छा आहे खरा कलाकार कसा असतो बघायचा आहे. हाडाचा कलाकार म्हणतो ना, हाडाचा कलाकार. छावाची भूमिका केली, प्रचंड व्हायरल व्हिडिओ आहे आणि मला दाखवलं की मानेला इकडे जखमा दाखवले. म्हटलं ह्या कसल्या, तर म्हणे ते साखळी दंड लावले होते, ते साखळी दंड जरा दाखवावं खुना पोरांना. हे बघा मानलं पाहिजे यार, काय कलाकार आहे यार. मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. हे मावळा आहे ते यार, मावळा शिवाचा मावळा आहे. दादा तो गंगाराम शेठ महाडिक माऊली शिवसेनेचे शाखा प्रमुख या गावचे. गंगाराम माऊली महाडिक माऊली या म्हणून 1001 रुपयाचं पारितोषिक मी ते याच्या आधी दिलेलं आहे. बुवा भारी फेकवा. अहो फॉरेनर आला होता, फॉरेनर दादा. आणि चल अक्षयविषयी घे ठेवा मिळव तर माझ्या सत्यदोषी बुवांची बारी. आणि आला रशियातनं फॉरेनर, कोकण हे करायचं होतं, ग्लोबलाइज करायचं होतं आणि त्याच्यासाठी आले आणि बसला हो आणि अचानक आला होतो आणि माईक घेतला, बोला बुवा भारी फेक. मग तिथपासून मला थोडं इंग्लिश येतं व्हायचं. मग सुरूच केलं मी. माझ्या समोर आमचे निकमबुवा आहे, खेडवरनं आलेले आहे, मला ते हजबंड बोललेले आहे म्हणून मी काय म्हणतो, ए मेरी बायको, ए मेरी बायको, ए भेंडी तो किचाळती काय को. अरे बायको कसा असावा. आता एखादी पोरगी गणपतीचं नाव घेऊन झालेलं आहे. हा हे वाजले किती, मला टाइम किती आहे याच्यानंतर एकदाच ना. आय लव्ह यू यार. अजून काय पाहिजे मला वेळी. काय बोलत, नाव काय बोलत, सखाराम बुवा पिरजे जे जुने जाणते शाहीर आहेत, नामवंत शाहीर आमचे. या फक्त एकटा आमचा हँडल पाडा वाजवते त्याच्या. तू नंतर मला काय बोलायचं मंगेश माडे 200 रुपये शिवा ग्रुपचं. हो भारी अशी पण होते, ऐका ना आज अशीच करतो दाखवा गाणी काय तुम्ही युट्यूबला ऐकायला माझी. आता पोरगी पोरगी हे परण हे कंडाल नको पोरगी
चहा पाण्याचा कार्यक्रम ना पसंतीचा, किती पण घरात 11 वाजता उठणारी पोरगी असून दे, खैते ऍक्ट करणारे असून दे, पण चाय पाण्याला कशी अगदी नाजूक पावलं टाकून जाणार, नाजूक. अरे बाई माणसा कसा असावा ना, आल्या आल्या अरे कोण लग्न करेल बुवा, लग्न घटस्फोटावर बाईचा असल्या म्हणून माझी तशी आवडती आहे बाई चमचमती, मला घटस्फोट घ्यायचा नाही आहे, पण किती आगावगिरी किती. सुरुवात करूया आता, समजून द्यायचं वारी कशी होणार आहे. ओके आता काय या गावची गावपांढरी आई सुकाई देवी, आई चंडिका देवी. हा मुळारंभाचा जेव्हा गाव असेल, या गावात चिट पाकडून असेल, त्यावेळेला कोणतरी ते मूळ पुरुष आला असेल आणि इथं कुणाचा तरी त्याने कौल घेतला आणि पाषाण मूर्ती पुसली आणि भरल्या धानात शिजल्या अनात गुराट भरात कोराट टोरात इथपासून शहरापासून इथपर्यंत ज्याने जी बरकत दिली, माहेर राष्ट्राला बरकत दिली, सासर राष्ट्राला बरकत दिली, एका ते 21 म्हणतात आणि 5 ते 25 म्हणतात. आणि त्याच्यानंतर 1992 साली असं एक मंडळ बनलं आणि इतक्या वर्षाची परंपरा या अविरातीचे मावळे तिची लगी या भूमीमध्ये, या चतुर्सीमेमध्ये ते सुखानं राज्य करतात. आणि म्हणून त्या गाव पांढरीचा उत्सव, गाव पांढरीचं स्तवन माझ्या सदातून, माझ्या पुराच्या सदातून लक्ष असावं. चमचम चमके कळस सोनेरी तुझ्या मंदिराचा, चमचम चमके कळस सोनेरी तुझ्या मंदिराचा, मानगर गावी डंका वाजे ग्रामदैवताचा, झाले जागर सुकाईचा आणि चंडिकाईचा, झाले जागर
गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर तूर गणपती बक्षीस आहे शाहीर विनेश तांबे आमच्या घराण्याचे खऱ्या अर्थानं सप्तस्वरांचा बादशाह खऱ्या अर्थानं स्वरांवर असलेली कमांड असे आमचे शाहीर विनेश तांबे माऊली 100 रुपयाचे आशीर्वाद आहेत. संकल्प गोविंदा अवेरे गाव कलमुंडी 500 रुपये आमच्याकडे पाठवलेले आहेत. धन्यवाद माऊली. साक्षी सुधाकर पवार या माऊलीकडून 100 रुपये आणि नांगरणी स्पर्धेतला आमचा वेगाचा ड्रायव्हर वेगाचा बादशाह ओमकार घाणेकर माऊली 200 रुपये. राधाकृष्ण नाथ मंडळ शिरळ गोपाळवाडी 100 रुपयाचा पारितोषिक शाहीर राजू साबळे माऊली शक्तीवाले 100 रुपयाचे आशीर्वाद दिले आहेत. त्याचप्रमाणे युवराज गायकवाड गाव कडवई आता कडवईत आले नमस्कार पाटीलवाडी युवराज गायकवाड माऊली याचकडून नाथ मंडळासाठी 250 रुपये आणले आहेत. आणि पौत बांध्याचं गण घ्या. गेल्या वर्षी माझ्या घराजवळ तुमचा नाच होता चंद्रकांत जाधव बरोबर गेल्या वर्षी होता यंदा पण होता पण आपल्याला वेळ होता मग ऐकायचा ठेवला नाही. पुढच्या वर्षी आपणच आहे असं आहे. मग जरा मी बोललो कमरेखालचं नको तर सारखं बोलायचं काय हो गरज नका ना गाव तुम्ही त्या बोलून द्यायची गरज नाही. मग लोक म्हणतील की राजेश भावांना कमरेच्या खालचं गात होते मग लांबरीपण सुधारणार. माझ्या बायकोला असं 4 चौकात कोण बोललेलं मला आवडेल. हे बायको घरात आपण काही भांडणं करू ना 4 चौकात काय अरे येडा वाकडा हाय ना का सावळा बोलशील मी तुला म्हणतात ऐका ना म्हणतात 27 कार्यक्रम झाले माझ्याबरोबर यांची माझ्यासोबत 100 होणार आहे. 100 पण माझ्याकडेच होणार. 100 कार्यक्रम माझ्यासोबत होणार शब्द असं म्हणतोय. हे बायको रागवून जाशील ना माये बेरास आता कुठं नवरात्र सोपले मिळले काय तुमको आय लव्ह यू वैभव पवार माऊली सवनासाठी 200 रुपये आणले आहेत. धन्यवाद. विभाग प्रमुख या मागाठाण्याचे विभाग प्रमुख आदरणीय प्रशांत तानाजी पवार माऊली 1001 रुपयाचं पारितोषिक. सर थँक्यू सो मच. या पैशाचा 1 रुपयाचा मी हिशोब देईल कसा तो बघा. तुरेवले शाहीर सदानंद अखिलजी माऊली आदरणीय शाहीर आणि यांच्याकडून आशीर्वाद आलेले आहेत बक्षीस आलेले आहे. शंकर ग्रुप कुमारली आणि पुष्पाचंदन ग्रुप पिंपळी पौत बांधायचं आहे काय काय आणू झालं पाहिजे 500 रुपयाचं पारितोषिक. नवगणाचं गोंदायचं आणि सुखाने नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवाला भेट दिली ही सुखाईला तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं.
त्रास आहे माझ्या फरमाईशचा. हो कारण तुम्हाला काय त्रास आहे माझा? अरे माझ्यासारखा साधा माणूस कोण आहे जगात? विचार हा किती आहे पदार घेतली तू जेव्हा पदार आहे. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं येणार आहे ना आपलं लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण बरोबर सारखं मात्र सजू दे घर सांग चल काय काय आणू गणपतीला तुझ्या गौराईला सगळ्याला जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा जिकडे तिकडे गोवा काहीतरी मिळत लागत असेल याला. 2 गाणी जमा म्हणता तुम्ही. हे मीच बोललेलो आहे ना, मीच बोललेलो माझ्यासाठी म्हटलं लकी चार्म आहे. यांचं कमी नव्हतं कौतुक केलं मी. अरे कशी पण असली तरी बायको आहे. अरे थंडी वाऱ्यात तर तीच उपयोगी पडणार. अरे म्हणजे पाणी गरम करून द्या, हातरू करून द्या, सगळी चांडेगिरी तुमची पोरांनी. असं नाही. अरे कसं असू द्या आपला ऐका आपला फडका आपल्याकडे भरा असा आहे. आणि तरी पण सारखे माहेरात जाते घटस्फोट मी सोडून जाईन मी सोडून. आता 1 वर्ष तू जाणार आहेस माहेरास. 1 वर्षाला आता मुंबईला भेटशील. भेटून जा जाताना रिक्षा पाठवीन. माहेर पण लांब ना बघलं सासरवाडी पण सस इकडे खेळा मी इकडे लांजात. हुशार आहे नवरा तुझा उपाशी तुझा हिचा पॉट मी कधीच खाली ठेवणार नाही. अगं म्हणजे कसा नवा SQ झेड तू अजिबात पंचायती नाही म्हणजे उपाशी ठेवणार नाही. म्हणजे 2 वेळचं जेवायचे बस. अजून काय पाहिजे? झाली पाहिजे पावडर पाहिजे पायात राधे तुझ्या पायात पैंजन वाजती चुमताना बरी हे वाजलं की माझ्या अंगात भरतात. आणि मग मला बोलतात काय गेलं हे आज तर म्हणतात बुवांना म्हणतात मी आज काय त्रास देणार नाही. देऊन तर बघ देऊन तर बघ देऊन तर बघ अंडू समजा मग गांडा भाई आता काय आपण काय फालतू बोलत कपड्याच्या घालता बोलला कपड्या. अरे गेल्या वर्षीच होता हो निकम बुवा. तुमच्या आमच्यासाठी 1 दिवस नवरात्र वाढवणारी मंडळ आपल्या आयुष्यात मिळालंय. आयुष्यात अजून काय पाहिजे? अरे ही पोचपावती अजून काय पाहिजे सांगा. अशा वेळेला दादागिरी करायच्या. अरे देणार आहे ना तो. आता गण घेतो हा पण गण बघा आवडेल तुम्हाला. दुल्हन सी सजी धरती तया काळी छान भजून तुझला दिला निवेद गाईला. आमचा तांबे भाऊ कुठे बाजूला आहे मसाला मला म्हणतात एक तुम्ही सुरू लावून त्या सुराशिवाय गातोय मी. हे तेवढं भीमसेन जोशी चुलत नावच भाव हे लता मंगेशकरचा सावत्र भाव आहे. सुरांचं भाष्य आहे बाय 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 हे सूर इथं तिथं पाळतायत गोवा. हो गोंडाने एक भेटला मला नमस्कार सलाम अलैकुम मला बोलला. म्हटलं काय जाता कुठं तर नाही राजेश गोवांचा सूर आहे जरा पळतो मी. सूर सांडलं तुमचं. माझ्या आपल्या येडवाकडात माझ्याकडे कब्जे आहेत बघा 3 किस आहेत. येडवाकडात 3 सूर काढतो 3 गाणी म्हणतो. हा ह्याला म्हणतात. एखाद्याला कमी किती समजायचं त्या बघ. भजून तुझला दिला निवेद गाईला
यज्ञ म्हणून घेतली येणा म्हणून आता 38 कार्यक्रम केले या सीझनला लांडा भाई त्या बघू कुणाला त्रास झाला पाहिजे आपला आणि त्यांना कळलं पण नाही पाहिजे मी भागा कोणाच्या आल्या नाही गेल्यात नाही फक्त कळ काढतो बाजूला होतो म्हणतो बुजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला घरा समाजा एवढे दिस तू सुखान राहिला बुजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला घरा समाजा एवढे दिस तू सुखान राहिला देव माझा मी पाहिला घरी माझ्या देव माझा मी पाहिला Yeah.
या ठिकाणी तुमच्या ज्याप्रमाणे वस्तात तुमचे गुरुवर तुमच्या बारीत वस्तात आज माझाही एक सुवर्णयुग आहे. माझे वस्तात या ठिकाणी आहेत. गणेश लांबोरे साधक बसलेले आहेत. गुरु पाऊसकर या ठिकाणी. तर बोललं मला याला म्हणतात यांना अनाथ गेलात बोलले मला 4 चौकात तरी अनाथ गेलात म्हणा मॅडम 4 चौकात तरी म्हणा. तर म्हणजे यांना फक्त बैलांचा हे माहिती आहे शर्यती माहिती आहे रेड्यांच्या तुम्ही नाही माहिती. मी अफगाणिस्तान मधला आलोय. मी अरे इथंच राहतो धंदा होता माझा. आता मी जरा कामात चांगले म्हणून गेलोय. आय नो रेडा बैल लुंगा वासरू एव्हरीथिंग आय नो. हे ऐको गुरांचं शांता कसं भरायला होतो. मी काय म्हणतो आय नो एव्हरीथिंग. इथं भंडारी माऊली आहे त्यांना माहिती आहे. भंडारी माऊली कुठं आहेत दिलं आई तुम्ही खाली कसं काय एवढं पत्रकार यांना माहिती आहे. परीक्षक होतं ते टिपऱ्यांची आणि फुगड्यांची गाण्यांची स्पर्धा आणि यांचं परीक्षक आमचं भंडारी माऊली होतो. मला टिपऱ्यांची गाणं माहिती आहे. असा दर्या भरला प्यासाने लोट लाग दर्या भरला प्यासाने लोट लाग. त्याच्या आधी लग्नाची स्पर्धा होती घेतलेली. अगं डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा आधार काव बाबा दिली मला डोंगराचे आड काव बाबा दिली मला डोंगराचे आड. ऐका ना हा प्रश्न केला पोरी हा आता तुम्ही बघा प्रश्न केला हो. ऐका ना प्रश्न केला पोरीन की माझा कोण सांभाळ करेल. तर बाबा उत्तर देत आहेत अरे सासरे आहेत हुशार सांभाळ करतील हुशार ते मागून तुला डोंगराचे आड. मला हे काय तर तमाशा पण येतो. तुम्हाला खरं सांगू मला कुंभारगिऱ्या पण येतात आणि मला नमन पण येतात. दुसऱ्या बारीत नमनाचा विषय काढला तुम्ही म्हणायचा बोललो ना हे 4-5 शाहीर आहेत. आपलं खेळकर भाऊ पुढे गेलं आहे ह्यांना शक्तीचं नुकसान काय करून दाखवायचं. मी काय बोललो ह्यांना प्रॉब्लेम होता की त्या पोरी यांना पोरी कशा नसतात दाखवतो 6 वाजायचं हा वाजव दाखव कोकणची संस्कृती ही कोकणची संस्कृती आहे. अरे वेंडे रात्रभर ह्या माझ्या म्हाताऱ्या आईशी तरुण पोरं ही एवढी मांडी घालून नवरात्री उत्सवाला हा कलगी तुऱ्याचा साथ बघायला आहे. आमची गौतमी पाटील कोकणाला एंट्री आहे का हो तिला मग ही लोक काय ना शक्ती तुराने या नमान या 2 सत्य बनी एकाच गावात दिलेल्या. मग आईशीचं माझ्या कौतुक करता जरा मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो प्रॉब्लेम काय. बरं
ह्यानी परवा पण केला नाही हो. अहो सावर्ड्याकडे खडी नमन करतात, इकडं बापे नाचतात आणि तिकडं सोंगा येतात आणि इकडं म्हणली अरे पहिलं वंदू नमन माझं नमन माझं आणि तसं इकडं स्तवन आहे, तिकडं गण सोंगावाला नाचतात, इकडं गण आहे गद्यात आहे पद्यात आहे, तिकडं गवळणी श्रीकृष्ण येतो, सोंगा येतात, गवळणी येतात, मावशी येते, इकडं गवळण पद्यात आहे. फरक एवढाच आहे. आणि नमनात पण ढोलकी आहे, इथं मृदुंग आहे, तबला आहे. लय फरक नाही हो. हे एवढं बनवतात, ह्याला काही येत नाही ना, ह्याला टाळी पडत शिटी नाही पडत. मला एक सांगा, अजूनपर्यंत मी एवढं झालं, आता अर्धा तास झाला, मी कमरेच्या कालचं काय बोललो तरी तुम्हाला कुंभकी चालतो आहे. ह्यांच्या बारीत जे सात सुरंत भाषा मेरी चलती तो इनकी चलती यार. अरे बाय, नवरा मोठा झाला की तू मोठीच होणार आहे. नवऱ्याला किती पाण्यात वागणार हे मेरी बायको असं करती काय को, आणि त्याचा नवरा आहे जरा सायको. हा मला म्हणते तरास देऊन बघ, मला म्हणते तरास आहे ना आज देऊन द बघ. मी 5 गेअर घेऊन फिरतो, 5 माळाला गाडी असेल तर ओके, तर माझी गवळण जरा चढ लागला टाकला गेट. तू कुठला गेट टाक, कुठला पण गेट टाक, नाही टाकला भेंडी गावाला सांगितलं तो गवळण घ्यायला थांबा आधी पैसा देते बोललो. नागरणी क्षेत्रातला कोकण किंग ड्रायव्हर मुन्ना गुराव, माझ्या पहिल्या नांगरणी स्पर्धेत सॉरी गाणं आहे, मुन्ना गुरावचा उल्लेख आहे, हरवली. असं बघा कोणाचं तरी काय नाव काढलं की कोणतरी येऊन नाव काढतो. किरण गवळी गव्हाणे, लांजा गव्हाणे यांचा जावई राकेश दाते माऊली खिरडी चिपळूण. लांजेचं आमच्या चिपळूणचं नातं किती रुपये, 1001 रुपये जावे. तर मानाचा मुद्रा आता बोलची गवळण मिलिंद महाडिक माऊली मानाचा जय मल्हार जय गवळी घ्या. आता गवळण काय माहितीये मी काय म्हणतो, अरे घासून मी म्हटलं आपल्याकडे 5 घेर आहे, पण इथं तुरीवाला आहे, शक्तीवाला आहे, अनेक शाहीर आहेत. नुसत्या बरोबरच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, शास्त्राचा गावा पण झाला पाहिजे. त्यांना मी मुळारांबाचे गण दिलेले आहे, त्यांचा काही भाग करायला जमलेला नाही, ते काय बोलायचा विषय नाही, हरकत नाही. मात्र त्यांचं म्हणायचं म्हणे कानाचं तोंड फोडून, त्यांना म्हणायचं वेगळं तुला कानात का हर वेळा देतो अनुस्वार. मला खुलासा बदलाव कानाचं तोंड फोडून म्हणून. मग ह्याच्यात मी एका गवळणीत बोलता मग एवढं म्हटलं तुझ्या गांडीत बोललो तरी होईल, तुझ्या गांडीत त्यात काय मोठी गोष्ट आहे, त्यात काय शब्दांची काही हे आहे. चांगलं बोलून मला फरमाईश किती येतात बघा, हे वाईट बोलून तुम्हाला आली तोंडाची गवळणीची फरमाईश येईल परत उभ्या आयुष्यात. त्याच्यामुळं एकादशीला कुकू नाही खायचं, आज आपण खाल्लं म्हणून आज यांची फिरकी घेऊ बघा कशी फिरकी होता. मी गवळण घालतोय, एकही व्हॅरायटी नाही, तुम्ही रेकॉर्ड करा युट्यूबला, एकही व्हॅरायटी नाही गवळणी, आणि गवळण पण नाही, गवळण आणि व्हॅरायटी शिवाय घालतोय, सगळा कामाचा आहे, उकार आहे चालेल. ह्यांनी एक तरी भाग द्यायचा ज्या गवळणीत व्हॅरायटीच नसते, कानात बसला पाहिजे, कानात बसला पाहिजे. काना म्हणजे काय विकास, कला काना का असा एक ऍक्शन नाही पाहिजे. माझ्या पूर्ण गाड्यात अजिबात व्हॅरायटी नसेल, लक्षात द्या. यांनी एक तरी भाग द्यायचा, नंतर दादागिरी करायची. बायको हा काय म्हणतो बघा, आणून अवसर जाणार कशाया फसवून. बघा व्हॅरायटी म्हणत नाही, अरे आणून कुठली चाल अगं बानो तुला देव कोणाच्या घरी आणून अवसर जाणार कशाया फसवून. आज जायाचं यांना रानात रातभर बसवून, यांचं उष्ण अवसान टाकायचं चांगलं तर हुसवून. 4-5 डायलॉग आणायचं, इकडे तिकडे बुवाचं डायलॉग घ्यायचं, आता फिरवायचं, चाल फक्त वेगळी विषय काय म्हणजे कसं माझा आकाचा पोरगा आहे, मला ह्या सगळं माझ्या वाटतं. तर
पोरगी बघायला गेलेलो त्याला, मी यजमानी त्यातल्या त्यात मोठा ना, त्यात मला दाढी जरा वाटतो आणि गेलो. आणि मग मुलगा काय करतो, मुलगा म्हटलं हॉस्पिटलला नेफ्रोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट आहे. बरोबर. मग आता घरी एकटाच होय म्हणतो एकटाच. मग जेवणाचं कसं म्हटलं बघा, सोमवारचा तो भात करतो आणि झुणका करतो, झुणका करतो. मंगळवारचा भात आणि पिठलं करतो. मग बुधवार मग तो ग्रेव्ही बेसन करतो. हा, आणि मग बुधवाराला गुरुवाराला की मग पोळा नाहीतर बेसन त्याचा पोळाच करतो. मग आता शुक्रवाराला मग परत पिठलं, कारण 4 दिवस झाले पिठलेला. पण आजकाल म्हातारी म्हणते बाबा तुम्हाला येडा समजते, दररोज पिठलाची भात करतो सांगला. तर तसा हा विषय आहे, विषय ताच आहे, विषय ताच आहे. फक्त सगळं तर बाकी राहा तुम्ही. आता मला पोरं आली, मला आणून औसान जाणार कशाया बसून, एवढा हरार महादेव. आणून औसान जाणार कशाया फसून, आज जायाचं या रानात रातभर बसून. ह्यांचं उसणं औसान टाकायचं चांगलंच उसून, आज जायाचं यांना रानात रातभर बसून. या ठिकाणी स्तवन गण आणि गवळण झालेला आहे. शाहिरांचा प्रश्न आहे आमचे बरेच वर्ष आहे. आता त्यांच्या मी मोजलेल्या शाहिरांनी मोजल्या 27 बारा झाले आहेत. 27 बारांपैकी जवळपास 25 बारांना त्यांना आम्ही प्रश्नाचं उत्तर त्यांचा देण्याचा प्रयत्न केलाय. अजून काही योग येत नाही. 2 दिवसापूर्वी यांच्या घराण्यातले संदीप मोरेबुवा यांचा प्रश्न आमच्या घराण्याने अर्थात देवाच्या कृपेने आमच्या
प्रभाकर धनावडे यांच्या कृपेनं यांच्या आशीर्वादानं तो माझ्याकडून फुटला. तर आज शाहीर तुम्हाला एक भाग देतो आहे, लक्ष असावं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता सद्गुरू म्हटल्यानंतर सद्गुरू ही स्त्री असू शकते, सद्गुरू हा पुरुष असू शकतो. शाहीर नुसत्या आपण वरवरच्या गोष्टी या विनोद ह्या सगळं ठीक आहे, पण मूळ या शास्त्राच्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत, त्या बोलल्याच पाहिजेत, त्या जपल्या पाहिजेत. तर शाहीर तुम्हाला आता एक अजून देतोय भाग, तो भाग लक्षात असू द्या. एकदा दुर्वास ऋषी कुंतीभोज राजाकडे आले होते. त्यांचा प्रश्न काय की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नसून बांगड्या भरून सूर्यनारायणशी लग्न केलं. तर ते सद्गुरू पुरुष असू शकतात, स्त्री असू शकते. शाहीर ऐका. तर एकदा दुर्वास ऋषी कुंतीभोज राजाकडे आले होते. तेव्हा कुंतीभोज राजाची छोटी मुलगी कुंती, तिचं दुसरं नाव पृथा, हिने अत्यंत श्रद्धेने दुर्वास ऋषीची सेवा केली. तेव्हा दुर्वास ऋषी तिच्यावर खुश होऊन त्याने तिला एक मंत्र दिला आणि या मंत्राने तू ज्या देवतेला बोलावशील तो देव प्रगट होईल आणि तुला पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. तेव्हा कुंती अगदी बाळ कुमारिका होती. त्या बाल्य अवस्थेत उत्सुकतेपोटी तिने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि साडी चोळी नेसून सूर्यदेवाचा मंत्र जपला. त्या क्षणी तिच्या समोर सूर्यदेव पत्नी होऊन प्रकट झाले. त्या सूर्यदेवाच्या प्रखर तेजामुळे कुंती प्रचंड घाबरलेली म्हणाली, हे सूर्यदेवा, दुर्वास ऋषीने दिलेला हा मंत्र खरा आहे की खोटा हे बघण्यासाठी मी ही गोष्ट केली, पण मला आता ह्या वयात मला मुलगा नकोय. तेव्हा सूर्यनारायण म्हणाले, ऋषींचे वरदान आणि मंत्र कधीच निष्फळ ठरत नाही, तेव्हा तुला माझ्यापासून हा पुत्र होणारच. शेवटी लहानगी कुंती रडू लागली आणि तिच्या डोक्यात एक युक्ती आली, जर मी उलटी साडी नेसून सूर्याला सामोरी गेली तर माझ्या कुमारित्वाला धक्का लागणार नाही आणि उलटी साडी नेसणे हे विधवापणाचे किंबहुना अपूर्ण स्त्रीचे लक्षण आहे, त्यामुळे मला दोषही लागणार नाही आणि गर्भधारणही होणार नाही. म्हणून तिने उलटी साडी नेसली आणि बांगड्या भरल्या, कुंकू लावलं आणि लग्न केलं सूर्यनारायणशी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त एकच आहे की उलटी साडी लावून लग्न केलेलं आहे. तुम्ही तो काही संदर्भ अजून दिलेला नाही, त्याच्यामुळे शाहीर तुमच्या प्रश्नानुसार किंवा तुम्ही त्या बाजू सोडवल्यात त्याच्यामध्ये पण हे नाही आहे. कुंतीला सद्गुरुत्व प्राप्त झालेला आहे, पुराणात आहे, पुराणात आहे, त्याच्यामुळे जे नाव विचारलं ते नाव आहे कुंती. माझा प्रश्न असा की शाहीर असं कुणी वरदान दिलं जोपर्यंत त्या शेतकरी राजाच्या कमरेला आकडी कोयती आहे तोपर्यंत तुमच्यावरती कोणतेही अरिष्ट संकट, तुमच्या इष्टकीला कुठेही बाधा लागणार नाही, असं वरदान कुणी दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल. तुम्हाला ग्रंथाचंही नाव सांगितलंय, हे प्रश्न दिलाय, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण आता हे पदातून गाऊया. तेजू खेडेकर माऊली यांच्याकडून 500 रुपये आले आहेत आणि म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती गाणी घेऊया. चल हट बघ बाजूला, चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. चल हट बघू बाजूला, चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. कुठं बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती.
आहे. मी पावणे कितीला सुरू केली रे? अजून 10 मिनिटं आहे. अरे माफ आहे बरोबर ना वैभव माऊली. हा हे गाणे घेऊ, हे गाणे घेतो आणि सांगतो. ती फरमाईश आलेली आहे राज ठाकरे. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. त्याच्यावर पण आधीच मी गेलो बोललो आणि योगाकडे आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संग मशाल, दोन जिन एकत्र. आता इंजिन संग मशाल, दादा गंगेत घोडा. गाणं शायराने फार छान गायलं आहे. माझं एक कर्तव्य आहे ते गाणं गायला पाहिजे. राखुनिया मान मातीची जाण, ध्यानी मानी सर्वांच्या गाती मायेचं गाण. वाड्या 11 मिळून गेले हृदयामध्ये हे स्थान, म्हणून शिवबा मित्र मंडळ माळगर गावठी शान. वाडा 11 मिळून गेले हृदयामध्ये स्थान, म्हणून शिवबा मित्र राखुनिया मान मातीची जाण, ध्यानी मानी सर्वांच्या गाती मायेचं गाण. वाडा 11 मिळून गेले हृदयामध्ये स्थान, म्हणून शिवबा मित्र मंडळ गावठी शान. जे खडेकर मालिकेवरती जे गाणं म्हटलं होतं, सुरुवातीला जे शब्द म्हटले ते ढोलकीवरती म्हणतोय. होते दयाळू अन मायाळू मोठ्या मनाचे महंत, होते दयाळू अन मायाळू मोठ्या मनाचे महंत. नितीन खेडेकर माऊली मालगर गावासाठी हो संत, नितीन खेडेकर माऊली मालगर गावासाठी हो संत. होते दयाळू अन मायाळू मोठ्या मनाचे महंत, होते दयाळू अन मायाळू मोठ्या मनाचे महंत. नितीन खेडेकर माऊली मालगर गावासाठी संत, नितीन खेडेकर माऊली मालगर गावासाठी संत. माणसा देवा नाव काय बंडी तटकरे माऊली, ऋतिक महाडिक यांच्याकडून आदरणीय नितीन महाडिक यांच्या स्मरणार्थ 201 रुपये पारितोषिक. शाहीर कोणताही आगाऊ शब्द न गाता इथं माझ्या परिणाम मनोरंजन केलं आहे. 1 तासाचा कार्यक्रम होता, त्याच्या आधीच मी संपवलेली वारी आहे. काय रात काढायची ती काढा, मी येतोय. काय त्रास द्यायचा तो त्या बोलले ना, त्रास देणार नाही. काय कुठला पण तुम्ही गेर टाका, आपण तयार आहे, येतोय लवकरच.